लग्नाची बेडी या मालिकेच्या 17 जानेवारीच्या भागामध्ये ज्या वेळेला सिंधू मधूला चांगले खडे बोल सुनावत असते तेवढ्यात तिथे राघव येतो। मधूला वाटतं की राघवने फक्त इतकंच ऐकलंय, पण राघवने आधीचं सगळं कन्व्हर्सेशन ऐकलेलं असतं। मधू म्हणते, बघितलंस ना राघव, म्हणजे माझ्या मैत्रिणींसोबत ही माझा कसा अपमान करते ते। हिला सांगत होते मी ऐक, पण ही माझं काही ऐकतच नाही, मलाच उलट बोलायला लागलेली आहे। यावरती राघव म्हणतो, जे काही झालं ते बरोबर नाही झालं आणि मधू, मी याच्या आधीच सगळं बोलणं ऐकलंय। यावरती सिंधू म्हणते, तुम्हाला जर का माझ्यावरती अविश्वास ठेवून नेहमीप्रमाणे जर का खरं खोटं न करता मलाच बोलायचं असेल तर मला कोणत्या प्रकारचं एक्सप्लेनेशन द्यायची गरज नाही। राघव म्हणतो, कुणालाही कोणतंच एक्सप्लेनेशन द्यायची गरज नाही, कारण मधू, तू तुझ्या मैत्रिणींसमोर केलेला सिंधूचा अपमान मी माझ्या कानाने ऐकलाय, त्यामुळे कुणीही काहीही बोलायची गरज नाही, असं म्हणत राघव आता मधूला चांगलाच झापतो। त्याच वेळेला मैत्रिणी म्हणतात, काय ग मधू, तू तर सांगत होतीस की तुझा नवरा तुझं सगळं ऐकतो म्हणून, पण तो तर तुझ्या एक्स वाईफची बाजू घेतोय, तुला तर त्याने पार अगदी बाजूलाच केलेलं आहे। यावरती राणी म्हणते, राघव तू दरवेळेला असंच करतो। राघव म्हणतो, तू जर चुकीचं करशील तर तुला मी सुनावणार। सिंधूचा अपमान करून तू चांगली गोष्ट केली नाहीस, काय गरज होती सिंधूला इथे बोलवून तिचा असा अपमान करण्याची, असं म्हणत राघव आता राणीला चांगलाच दम देतो। त्यावरती राणी म्हणते, झालं तुझ्या मनासारखं झालं, इतका तुझ्या मनामध्ये स्वाभिमान आहे तर आत्ताच्या आत्ता तुझ्या मुलीला घेऊन हे घर सोडून निघून जा। सिंधू म्हणते, माझ्या मनात स्वाभिमान तर आहेच, माझ्या मुलीला घेऊन मी आत्ता जाऊ शकते, पण मी राघवला वचन दिलंय की मी सावीला पुणे सोडून कुठेही नेणार नाही। राणी म्हणते, मला पण वचन दिलं होतंस की पुन्हा तोंड दाखवणार नाहीस म्हणून। तितक्यात रुक्मिणी, राजश्री सगळेजण येतात। काय झालं असं म्हटल्यावरती मैत्रिणी निरोप घेऊन निघून जातात। मग मात्र राजश्री म्हणते, ज्या गोष्टीची भीती होती तीच झाली। रुक्मिणी म्हणते, हो, या सिंधूला सांगितलं इकडे येत जाऊ नको, तरी सुद्धा सारखी सारखी येते। सिंधू म्हणते, मला अजिबात या सगळ्याची गरज नाहीये, मी हे पुणा सोडून गेले असते, राघवने माझ्याकडून वचन घेतलंय। राघव म्हणतो, हो, मी सिंधूला वचनामध्ये बांधून ठेवलंय की ती पुणा सोडून कुठे जाणार नाही, कारण मला माझ्या मुलीला भेटायचं आहे, बोलायचं आहे आणि तिच्याशी मला कॉन्टॅक्टमध्ये राहायचं आहे, असं म्हणत आता मात्र राघवने सगळ्यांची तोंड बंद केलेली असतात आणि तो सांगतो, माझ्या मुलीच्या आणि माझ्यामध्ये कुणीही येणार नाही, असं म्हणत आता राजश्री सांगते, खरंच सिंधू, तुझा इथे जो अपमान झाला ना, मी तुझी माफी मागते, पण पुणा सोडून तू कुठेही जाऊ नको। रुक्मिणी म्हणते, काय गरज आहे याची सगळ्याची? राजश्री म्हणते, ती आमची नात आहे। यावरती राघव म्हणतो, तुम्हाला माहितीये का, राणीने इथे तिच्या मैत्रिणींना बोलून सिंधूचा अपमान केला, सिंधूला अपमानित केलं, मग ती काय करेल? यावरती सिंधू म्हणते, आता माझ्या काही अटी आहेत, या अटी मान्य असतील तरच मी इथे थांबेन। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सावी इथे येणार नाही, तुम्ही तिला बाहेर भेटायचं। दुसरं म्हणजे सावीसाठी कोणती वस्तू खरेदी करायची नाही, मला विचारल्याशिवाय कोणता निर्णय घ्यायचा नाही, शनिवार रविवारशिवाय सावीला भेटायचं नाही, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या अटींपैकी कोणतीही एक अट मोडली तर मी सावीच्या सोलो कस्टडीची मागणी करेल। राघव एक एक करत सगळ्या अटी सिंधूच्या मान्य करत। राजश्री म्हणते, सिंधू मला माफ कर, या घरामध्ये तुझा अपमान झालेला मला पण वाईट वाटतंय, पण सावीचा या घरावरती हक्क आहे, तिला या घरापासून लांब का करतेस? सिंधू सांगते, ज्या घरावरती तिचा हक्क आहे त्या घरात तिचा अपमान झालेला मला चालणार नाही, आणि सिंधू निघून जाते। रुक्मिणी विचार करते, झालं ते चांगलंच झालं, आता एकार्थी ही आणि हिची मुलगी या घरामध्ये कायमचे एंट्री बंद होईल, हे मात्र खरं। मग राघव चिडतो आणि म्हणतो, मधू, तू जर माझ्या आणि माझ्या मुलीच्या मध्ये आलेस तर माझ्यासारखं वाईट कुणी नाही, असं म्हण मधूला चांगलाच इशारा देऊन तो निघतो। राजश्री म्हणते, हो राणी, तू जे आज वागलीस ना ते मला सुद्धा पटलं नाही, आजच्या घडीला तुझं वागणं चुकलं। राणी, तुझ्याकडून मला या गोष्टीची अपेक्षा नव्हती। रुक्मिणी म्हणते, राजश्री काय बोलतेस? मग ती हातावरती हात ठेवून गप्प बसेल का? राजश्री म्हणते, नाही वहिनी, पण आज तिने जे केलं ना ते पूर्णपणे चुकीचं आहे, असं म्हणत राजश्री आपला विरोध दर्शवते। तोपर्यंत आता इकडे सिंधू घरी येते। सिंधू घरी आल्यावर ती सावीसाठी तिने पाणीपुरीचा बेत केलेला असतो, पण तिच्या मनातून काही मात्र केलेला तिचा अपमान राणीने हा जात नसतो। तिच्या मनात सारखं तेच विचार येत असतात। त्यावेळेला ती उदास होते आणि विचार करते, मला उदास राहून चालणार नाही, कारण ना मला माझ्या सावीसाठी आता खंबीरपणे उभं राहायला पाहिजे।
त्याच वेळेला आता इकडे सावीला विनूचा कॉल येतो आणि विनू म्हणतो मला तुझी खूप आठवण येते, तू इकडे ये ना. यावरती सावी सांगते हे बघ विनू, इथे ना माझा मॅथ्सचा अभ्यास चाललाय, तूच इकडे ये ना, मला मॅथ्समध्ये तुझी हेल्प हवी आहे, तू बाबांना घेऊन इकडे येशील का. यावरती विनू म्हणतो ठीक आहे, मी बाबांसोबत बोलतो आणि मग तुला कळवतो. तितक्यात राघव तिकडे ये. राघवला विनू सांगतो बाबा आपण सावीकडे जाऊया का. राघव विचार करतो आत्ता सिंधूने सांगितलेलं आहे की सॅटर्डे संडे शिवाय सावीला भेटायला यायचं नाही, पण विनू इकडे कळवून टाकतो हो सावी आम्ही येतोय. राघव तू तर खूपच आगाऊ निघालास बरं. सावी आता उड्या मारायला लागते, बाबा आणि विनू येणार असं म्हणत ती बाहेर येते. सिंधू म्हणते हे बघ सावी बाळा, तुझ्यासाठी काय बेत केलेला आहे, झक्कासपैकी पाणीपुरीचा बेत आहे. यावरती सावी म्हणते भरपूर केलेस ना, सगळ्यांना पुरेल असे आहे ना. यावरती सिंधू सांगते अगं तुला काय अख्ख्या सोसायटीला वाटायची आहे की काय. यावरती सावी सांगते अगं तुला सांगायलाच विसरले, विनू आणि बाबा इकडे येत आहेत. सिंधू विचार करते इतकं मी राघवना सांगितलं होतं की तुम्हाला सॅटर्डे संडे शिवाय भेटता येणार नाही, तरी पण हे आले, काहीतरी होऊ दे आणि यांचं येणं कॅन्सल होऊ दे असा विचार करत असताना बेल वाजते. राघव आणि विनू येतात आणि आता सावी सांगते विनू आणि बाबा माहितीये का, आईने आज आपल्यासाठी पाणीपुरीचा बेत केलाय. विनू तुला पाणीपुरी खूप आवडते ना. विनू म्हणतो हो बाबा तुम्हाला पण आवडते ना. यावरती राघव म्हणतो हो पाणीपुरी मला सुद्धा खूप आवडते असं म्हणत छानपैकी आता पाणीपुरीची कॉम्पिटिशन करूया असं विनू सांगतो. बाबा आणि डॉक्टर काकू यांच्यामध्ये पाणीपुरीची कॉम्पिटिशन होईल. सिंधू म्हणते नाही नाही मला काही कॉम्पिटिशन करायला जमणार नाही. यावरती सावी म्हणते नाही आई तुला कॉम्पिटिशन करायलाच पाहिजे असं म्हणत आता ती सिंधूला जबरदस्ती कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट करायला लावते. तोपर्यंत इकडे रेश्मा आणि ऋषभ सोफ्यावरती बसलेले असतात. रेश्माचं काहीतरी वेगळंच चालू असतं. ऋषभ म्हणतो रेश्मा काय चाललंय आणि मी मोबाईल बघितल्यावरती मोबाईल का लपवलंस. रेश्मा म्हणते तुझं मगापासून काय चाललंय मी विचारलं का. ऋषभ म्हणतो मी कामाचं करतोय, तुझं काय चाललंय. दोघांची भांडणं चालू असताना तिकडे आता राणी येते आणि ऋषभ मला अग्रवालची फाईल बघायला पाहिजे असं म्हणते. ऋषभकडे ती फाईल मागते खरी, पण तिच्या डोक्यामध्ये राघव इतका वेळ कुठे गेलाय, तो सिंधूकडे तर गेला नसेल ना, हाच विचार डोक्यामध्ये सारखा येत असतो आणि ती अस्वस्थ असते. तेवढ्यात तिथे आता मात्र लगेच फाईल काढून ऋषभ देतो. ती न बघता सही करते. ऋषभ म्हणतो वहिनी काय करतेस. मधू म्हणते काही चुकलं का माझं, म्हणजे गडबडीत चुकीच्या ठिकाणी सही केली का. ऋषभ म्हणतो चुकीच्या ठिकाणी सही नाही केलीस, पण वहिनी तुझं लक्ष नाहीये, लक्ष कुठे आहे तुझं असं म्हणत तो आता मधूला आठवण करून देतो की त्याच्यामध्ये वाचायचं आहे आणि मग सही करायची आहे. रेश्मा म्हणते लक्ष कसं असेल, सकाळपासून राघव भाऊजी घरात नाही येत, गेले असतील सिंधूकडे. मग मधू चिडते आणि म्हणते खबरदार रेश्मा, तुला सारखं सारखं आमच्यामध्ये बोलायची काहीही गरज नाहीये. ऋषभ म्हणतो रेश्मा जरा शांत बस की, पण मधू जरी रेश्माला बोलली असली तिच्या मनामध्ये तेच असतं. आणि तोपर्यंत इकडे पाणीपुरीची कॉम्पिटिशन सुरू होते. राघव आणि सिंधू यांच्यामध्ये कॉम्पिटिशन सुरू होते. दोघं जण एकावरती एक पाणीपुरी खात असतात. सावी आता राघवला सपोर्ट करत असते तर विनू आता सिंधूला. दोघं जण कमॉन कमॉन डॉक्टर काकू, कमॉन बाबा असं म्हणत कॉम्पिटिशन रंगात आलेली असते. एक एक करत पाणीपुरी खाता खाता सिंधूच्या डोळ्यात पाणी येत आणि या सगळ्यामध्ये राघव सिंधू एकमेकांकडे पाहतात आणि त्यांना काही वर्षापूर्वीचे नुकतंच लग्न झाल्यावरती ज्या वेळेला पाणीपुरी खातानाचे क्षण आठवतात आणि दोघं जण भावुक होतात. एक एक करत पाणीपुरी खाता खाता राघव ही कॉम्पिटिशन जिंकतो आणि आता सिंधू हरते. सिंधू म्हणते सॉरी विनू. विनू म्हणतो काही नाही बाबा. मग आता इकडे सिंधू आणि विनू दोघं जण पाणीपुरी खातात. स्वतः राघव सावीला पाणीपुरी भरवतो. छानपैकी फॅमिली टाइम आता एन्जॉय झाला असतो. अखेर सावीला तिच्या हक्काचं बाबांचं प्रेम मिळालेलं असतं आणि सिंधू खूप खुश असते. दोघं एकमेकांकडे पाहत असतात. जे स्वप्न काही वर्षापूर्वी पाहिलेलं होतं ते तर सत्यात येतच असतं. चौघांची फॅमिली एकत्र असते, पण अजूनही आता विनू हा अंकुर आहे हे समजणं बाकी असतं. दोन्ही मुलं तिथेच झोपतात. त्यावेळेला राघव सिंधूचा हात हातात घेतो आणि इतक्या दिवसांपर्यंत मनामध्ये असलेलं सत्य दाबून ठेवलेलं समोर आणतो आणि तो म्हणतो सिंधू आय लव्ह यू, माझं अजूनही तुझ्यावरतीच प्रेम आहे. सिंधू म्हणते हे तुम्ही कसं बोलू शकता, तुमचं तर मधुताईंसोबत लग्न झालंय ना. यावरती राघव म्हणतो ते लग्न मी मानत नाही. सिंधू म्हणते मग तुम्ही लग्न का केलं. राघव म्हणतो माझ्या मनामध्ये अजूनही तूच आहेस आणि हे लग्न केलं एका कारणासाठी, ते म्हणजे विनूची कस्टडीसाठी. विनूची कस्टडी ते आम्हाला देत नव्हते कारण माझं लग्न झालं नव्हतं, पण ते लग्न मी आता
केलं फक्त विनूसाठी असं म्हणत राघवने खूप मोठा खुलासा करत लग्नाचं सत्य सिंधूच्या समोर आणलेलं असतं. सिंधूला आत्ता लक्षात येतं की हे लग्न राघवने फक्त आणि फक्त विनूच्या कस्टडीसाठी केलंय. आता मात्र सिंधूला लग्नाचं सत्य समजतं आणि सिंधू हादरते. तोपर्यंत दोघं जण इकडे असताना घरी येतात आणि राणी सांगते, आत्ताच्या आत्ता माझ्यासमोर क्लिअरिटी आण. तो आमच्या दोघींपैकी तुला एकीची चॉईस करायला लागेल, मी की सिंधू. राघव म्हणतो, काय चाललंय हे? यावरती राणी म्हणते, हो, मला आयुष्यामध्ये आता क्लिअरिटी पाहिजे. तुझ्या आयुष्यामध्ये कोण महत्वाचं आहे, एकाची निवड कर. आता राघव मधूला वगळून सिंधूची निवड करत मधूचं लग्न तसंही कंप्लीट झालेलं नाहीये आणि सिंधूच खरी बायको आहे हे आता सगळ्यांच्या समोर मान्य करून सिंधूला बायकोचा मान देणार आणि मालिका पाहायला रंजक होणार.